मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला फक्त एकच विनंती करतो. हा व्हिडिओ घाईघाईत पाहू नका, कारण आजचा संदेश हा मनोरंजनासाठी नाही. हा संदेश कदाचित त्या व्यक्तीसाठी आहे, जी व्यक्ती अनेक दिवसांपासून मनातलं दुःख लपवून जगत आहे. कदाचित ती व्यक्ती तुम्ही असाल. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या चेहऱ्यावर हसू आहे, पण मन मात्र शांत नाही. रात्री उशिरापर्यंत जाग येते, कारण डोळे मिटले तरी विचार थांबत नाहीत. कधी भविष्याची चिंता, कधी पैशाची काळजी, कधी घरातील समस्या, कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीने दिलेला त्रास, आणि कधी स्वतःलाच पडणारा प्रश्न, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? अनेक वेळा तुम्ही देवासमोर बसलात, पण शब्दच फुटले नाहीत, कारण मन इतकं भरून आलं होतं की प्रार्थनाही अश्रूंमधून होत होती. तुम्हाला वाटत असेल, स्वामींना माझी आठवण आहे का? माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते का? आज स्वामी याचं प्रश्नाचं उत्तर देत आहेत. स्वामी म्हणतात, भक्ता, तू मला हाक मारण्याआधीच तुझ्या मनातलं दुःख मला समजतं. तू प्रत्येक वेळी एकटाच रडलास असं तुला वाटत असेल, पण तुझ्या प्रत्येक अश्रूचा साक्षीदार मी होतो. आज तुमच्यासमोर 4 अंक आहेत: 4, 8, 2 आणि 1. घाई करू नका, डोळे बंद करा, मनात एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि तुमच्या मनाला जो अंक सर्वात आधी दिसेल तोच अंक निवडा. तो योगायोग नसेल, तो कदाचित स्वामींनीच तुमच्यासाठी निवडलेला संकेत असेल. आजचा संदेश ऐकताना फक्त कानांनी ऐकू नका, मनाने ऐका, कारण कदाचित आज अनेक महिन्यांपासून किंवा अनेक वर्षांपासून ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधत आहात, ते उत्तर आज स्वामी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवणार आहेत. आता तुमचा निवडलेला अंक लक्षात ठेवा: 4, 8, 2 की 1, आणि स्वामींचा संदेश ऐका. अंक 4. जर तुम्ही अंक 4 निवडला असेल, तर स्वामी सांगत आहेत, आज हा अंक निवडणं काही योगायोग नाही, कारण तुमच्या मनात सध्या असा एक प्रश्न आहे जो तुम्ही कोणालाही विचारू शकत नाही. तुम्ही अनेक लोकांमध्ये राहता, पण तरीही स्वतःला एकटे वाटतं. कधी कधी असं वाटतं, माझं मन समजून घेणारं एकतरी माणूस असतं तर. ही भावना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही खूप वेळा स्वतःला मजबूत दाखवलं, लोकांसमोर हसलात, सगळं ठीक असल्याचं सांगितलं, पण स्वामी म्हणतात, तुझ्या चेहऱ्यावरील हास्यापेक्षा तुझ्या मनातील वेदना मला जास्त स्पष्ट दिसतात. तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडली जिने तुमचा विश्वास हादरवून टाकला. कदाचित एखाद्या जवळच्या व्यक्तीने दिलेला शब्द पाळला नाही, किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला तीच व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली. त्या दिवसानंतर तुम्ही बदललात. पूर्वीसारखं मन मोकळं करणं कमी झालं, लोकांवर सहज विश्वास ठेवणं कमी झालं, आणि स्वतःचं दुःख मनातच ठेवायला शिकलात. स्वामी सांगतात, प्रत्येक तुटलेलं नातं हे शिक्षा नसतं. काही नाती तुटतात कारण मी तुला चुकीच्या लोकांपासून दूर नेत असतो. आज तुम्ही ज्या गोष्टीसाठी रडत आहात, काही महिन्यांनी त्याच गोष्टीकडे पाहून तुम्ही म्हणाल, स्वामी, त्यावेळी मला समजलं नव्हतं, पण तुम्ही जे केलं ते माझ्या भल्यासाठीच होतं. तुमच्या घरात काही काळापासून चिंता आहे, कधी आर्थिक, कधी आरोग्याची, कधी नात्यांमध्ये शांतता नाही. तुम्ही मनापासून प्रयत्न करत आहात, पण प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा येतो, आणि तुम्हाला वाटतं, माझ्या नशिबात आनंद आहे की नाही? स्वामी हसून सांगतात, तुझ्या नशिबात आनंद आहे, फक्त त्याची वेळ अजून यायची आहे. लक्षात ठेवा, बियाणं जमिनीत टाकलं की लगेच झाड होत नाही, त्याला वेळ लागतो. तसंच तुमच्या प्रार्थनांचं आहे. स्वामी त्या ऐकत नाहीत असं नाही, ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत, कारण तुम्हाला जे हवं आहे त्यापेक्षा जास्त सुंदर काहीतरी ते तुमच्यासाठी तयार करत आहेत. पुढील काही दिवसांत एखादा छोटासा शुभसंकेत मिळू शकतो. एखादा फोन, एखादी भेट, एखादी बातमी, किंवा एखादी अशी घटना ज्यामुळे तुमच्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटेल. स्वामी सांगतात, रडणं थांबव, कारण आता मी तुझ्या आयुष्यात प्रकाश आणण्याची तयारी केली आहे. तुम्ही फक्त श्रद्धा सोडू नका, निराश होऊ नका, आणि रोज मनापासून एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ, कारण स्वामी म्हणतात, जिथे तुझा धीर संपतो तिथून माझी कृपा सुरू होते. अंक 8. जर तुम्ही अंक 8 निवडला असेल, तर स्वामी सांगत आहेत, आज हा अंक निवडणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणाचा संकेत आहे. गेल्या काही महिन्यांत तुम्ही खूप काही सहन केलं आहे. अनेक वेळा मनातलं दुःख लपवून हसलात, अनेक वेळा स्वतःच्या डोळ्यातले अश्रू स्वतःच पुसले, कारण तुम्हाला वाटलं, माझं दुःख समजून घेणार कोण आहे? स्वामी म्हणतात, भक्ता, तू एकटाच नाहीस. तुझ्या प्रत्येक वेदनेत मी तुझ्यासोबत उभा होतो. तुम्ही एखाद्या कामासाठी खूप मेहनत घेतली, पण त्याचं फळ अजून मिळालं नाही. कधी नोकरी,
कधी व्यवसाय, कधी घरातील जबाबदाऱ्या किंवा एखादं वैयक्तिक स्वप्न. प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रयत्न केले, पण यश जणू थोड्या अंतरावर थांबलं. यामुळे अनेकदा तुम्ही स्वतःवरच शंका घेतली, कदाचित माझं नशीबच खराब आहे. पण स्वामी सांगतात, नशीब खराब नाही, वेळ अजून पूर्ण झालेली नाही. जसं पहाट येण्यापूर्वी रात्र सर्वात गडद असते, तसंच तुमच्या आयुष्यातही आहे. आजचा संघर्ष कायमचा नाही, तो फक्त नव्या सुरुवातीची तयारी आहे. तुमच्या मनात अजून एक इच्छा आहे, जी तुम्ही कोणालाही सांगितलेली नाही. स्वामी म्हणतात, ती इच्छा माझ्यापर्यंत पोहोचली आहे. योग्य वेळी तिचं उत्तर तुला मिळेल. आता स्वतःला दोष देणं थांबवा, भूतकाळाला धरून बसणं थांबवा, कारण पुढे जे येणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर असू शकतं. स्वामींचा एकच संदेश, श्रद्धा ठेव, मी तुझा हात अजूनही सोडलेला नाही. अंक 2. जर तुम्ही अंक 2 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, तुमच्या मनात प्रेम, त्यांच्यासाठी वेळ देता, त्यांच्या आनंदात आनंद मानता. पण जेव्हा तुम्हाला त्यांच्या आधाराची गरज भासते तेव्हा अनेकदा तुम्ही एकटे उरता. यामुळे अनेक वेळा तुम्ही मनातच रडलात आणि स्वतःलाच विचारलंत, मी इतकं मनापासून वागतो तरी माझ्याच वाट्याला वेदना का येतात. स्वामी सांगतात, तुझा चांगुलपणा कमकुवतपणा नाही, तो तुझा सर्वात मोठा गुण आहे. काही लोकांनी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला, काहींनी तुमच्या शांत स्वभावाला दुर्बलता समजलं. पण काळ प्रत्येकाला उत्तर देतो, तुम्हाला नाही. स्वामी सांगतात, ज्यांनी तुझी किंमत केली नाही त्यांच्या मागे धावू नकोस. मी तुझ्यासाठी योग्य माणसं योग्य वेळी पाठवीन. तुमच्या आयुष्यात आता एक नवीन सुरुवात होण्याचे संकेत आहेत. जुने गैरसमज दूर होतील, मनातील ओझं हलकं होईल आणि बराच काळ अडकलेलं एखादं काम पुढे सरकेल. तुम्ही रोज स्वामींसमोर शांत बसून फक्त 2 मिनिटं नामस्मरण करा. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, बाकीचं मी पाहतो. आज जे अश्रू आहेत ते उद्या आनंदाश्रूंमध्ये बदलू शकतात. म्हणून आशा सोडू नका, कारण स्वामींची कृपा अनेकदा शांतपणे काम करत असते. अंक 1. जर तुम्ही अंक 1 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, तुमच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही काळात तुम्ही अनेक अडचणी पाहिल्या, कधी आर्थिक, कधी कौटुंबिक, कधी मनाला लागलेल्या गोष्टी, आणि या सगळ्यात तुम्ही स्वतःलाच विसरून गेलात. लोकांना वाटतं तुम्ही नेहमीच धैर्यवान आहात, पण स्वामी जाणतात की कित्येक रात्री तुम्ही शांतपणे रडला आहात. तुमच्या मनात एक स्वप्न आहे जे अजून पूर्ण झालेलं नाही. कधीकधी तुम्हाला वाटतं, आता कदाचित हे कधीच होणार नाही. पण स्वामी सांगतात, ज्याची वेळ आलेली नाही ते उशिरा मिळेल, पण योग्य वेळी मिळेल. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडेल जी तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. तुम्हाला पुन्हा स्वतःवर विश्वास वाटू लागेल आणि जे हरवल्यासारखं वाटत होतं ते पुन्हा मिळाल्यासारखं जाणवेल. स्वामींचा आजचा शेवटचा संदेश तुमच्यासाठी, भिवू नकोस. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण माझ्या नजरेसमोर आहे. तुझं दुःख मी पाहिलं आहे, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, आणि योग्य क्षणी माझी कृपा तुला नक्की अनुभवायला मिळेल. म्हणून निराश होऊ नका, विश्वास सोडू नका, आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात एकाच नामाने करा, श्री स्वामी समर्थ.